उमरगा लोहारा तालुक्यातील शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांची भावी वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यिक प्राचार्य यशवंत पाटणे होते। माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, माजी सभापती अभयराज चालुक्य, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, आकांक्षा चौगुले, मोहन पणुरे, वैशालीताई खराडे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार। परीक्षेतल्या मिळालेल्या मार्कावर कधी बोलू नका। तुम्हाला गुणवत्ता इथं मानवतेत दिसते, लक्षात घ्या। गुणवत्ता असते त्याला बोल नसतं। आज सगळं झालं असं तुम्ही 10वीच्या मुलांचे सत्कार करता, 100% निकाल लावलेल्या मुलांचे सत्कार करतात। मी तमाम सगळ्या पालकांना या निमित्तानं सांगेन की 10वीच्या मार्काला बोलू नका। ही सूज आहे मंडळी, गुणवत्तेला आलेली सूज आहे। म्हणजे कित्येक वेळा मला असं वाटतं की ही सूज कधी ओसरली सांगता येते। परवा दिवशी साहेब माझ्याकडे मुलं एक पालक आले, माझ्या हातावरती 2 पेढे ठेवले। मी म्हणलं 2 पेढे कुठले? नाही म्हणजे हे पूर्ण 10वीला त्याला मार्क पडले 90%। 2 पेढ्या पडले नाही तेवढे मार्क ह्याला पडले म्हणून 2 पेढे पडले। पण त्याला मी सहज विचारलं, म्हणजे आता काय करायचं ठरवलं? त्याने त्याला कलेक्टर करायचं। मला किती टक्के मार्क आहे? म्हणजे 90%। त्याला विचारलं का त्याला काय व्हायचं आहे? त्याला काय विचारायचे म्हणजे कलेक्टरच म्हणले। 10वीच्या मार्कावर कलेक्टर करायला जेव्हा 12वी वर्ग पास झालं ते कंडक्टर होण्याच्याही लायकीचं होतं, लक्षात घ्या। आम्ही विश्वास काय वेळा ठेवतो की याच्यात ही विजय। म्हणून तुम्हाला सगळ्या पालकांना सांगेल, त्याची अभिरुची बघा, त्याचा कल बघा, त्याच्या क्षमता बघा आणि त्याच्या भविष्याची आखणी तुम्ही करा। जीवनात आपल्या महत्वाकांक्षांची ओझी लेखनांच्या खांद्यावर कधी ठेवू नका। मला नेहमी वाटतं की आता मला सुद्धा कधी कधी चौकशीचे प्रश्न पूर्ण विचारतो की तुम्हाला किती टक्के मार्क